तर राज्यातील अतिधोकादायक इमारती या सक्तीने रिकाम्या करा। मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना तसे आदेश दिलेत। अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून पाडण्याचे आदेश आहेत। तर भिवंडी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे। भिवंडी दुर्घटनेत इमारत मालकावरती गुन्हा दाखल झाला असून काल भिवंडीत इमारत दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झालाय। C1 कॅटेगरीच्या ज्या बिल्डिंग्स आहेत तिथे जे लोक बाहेर निघत नाहीत त्यांना कसं बाहेर काढता येईल याकरता सक्तीचा प्रयत्न करावा असेही निर्देश देण्यात आले। C1 कॅटेगरी म्हणजे धोकादायक इमारत म्हणून घोषित झाल्यानंतर तिथनं लोकांना बाहेर आपण काढतो। काही लोक दुर्दैवाने निघत नाहीत। आता आपण मानखुर्दची जर दुर्घटना बघितली तिथे देखील रिकामी झालेली बिल्डिंग आणि ज्या ठिकाणी पडली ते रिकामं केलं होतं पण त्यातले काही लोक निघालेले नव्हते।